आज आपण बघणार आहोत गोडाचा पदार्थ, तो आहे फाटलेल्या दुधापासून 15 मिनिटांमध्येच गुलाबजाम। तर वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राइब करा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। गुलाबजामुन बनवण्याकरिता मी इथे तुम्हाला पनीर दाखवत आहे। हे फाटलेल्या दुधापासून पनीर आहे। 1 लिटर ते 1.5 लिटर इतकं दूध होतं आणि त्याचं मी इथे पनीर तयार केलेलं आहे। ते दूध संपूर्ण खराब झालेलं होतं। त्याच्यामध्ये मी अजून लिंबू टाकला आणि पाणी गाळून घेतलं, पाणी टाकलं आणि एक कॉटनच्या कपड्यामध्ये असं बांधून ठेवलं आणि त्याचंच आपल्याला हे पनीर इथं मी तयार केलेलं आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने पनीर तयार करू शकता। हे खूप ऑइली आहे कारण याच्यामध्ये घरचं दुधाचं हे पनीर आहे। आता मी एका ताटामध्ये टाकून घेतलं। आपल्याला हे संपूर्ण असं स्मॅश करून घ्यायचं आहे। गाईच्या दुधाचं हे पनीर आहे कारण गावाकडून हे दूध आलेलं होतं आणि ते तसंच दूध आणल्यामुळे मी तापवल्यामुळे हे असं फाटून गेलं आणि त्याचं मी हे पनीर बनवलेलं आहे। संपूर्ण आपल्याला हे पनीर असं स्मॅश करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला गुलाबजामुन बनवायचे आहे। ह्या पद्धतीने मी असं संपूर्ण स्मॅश करून घेणार आहे। छान असं फेटून घ्यायचं आहे। सगळं मी इथे पनीर छान असं फेटून घेतलं ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही। छान त्याची गोळे मी इथे फोडून घेतलेले आहे। याच्यामध्ये खूप मलाई होतं, छान असं तूप पण होतं, त्याच्यामुळे इतकं ते चिकनं असं तयार झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता थोडासा बेकिंग सोडा टाकणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला मैदा टाकायचा आहे। तर इथं आपल्याला 3 ते 4 चमचे इतकंच मैदा टाकायचा आहे, जास्त मैदा टाकायचा नाही आहे, नाहीतर ते कडक होऊ शकतं, असं निब्बरसारखे गुलाबजामुन तयार होतील। त्याच्यामुळे आपल्याला 3 ते 4 चमचे इतकंच मैदा टाकायचा आहे, त्यापेक्षा कमी टाकला तरीही चालेल। कारण तुमचं जर पनीर जास्त पातळ असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी मिल्क पावडर टाकली तरीही चालते, कोरडी। तर ह्या पद्धतीने आपण आता गुलाबजामुन तयार करून घेणार आहोत। मी इथे 4 चमचे इतकाच मैदा घेतला होता, संपूर्ण टाकून घेतला आणि छान आपल्याला हे एकसारखं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने। अगदी आता स्मॅश करत करत हे पीठ आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। बघू शकता तुम्ही आता अजिबात ते पातळ दिसत नाही आहे। छान असं आपलं गुलाबजामुन बनवण्याकरिता पीठ तयार झालेलं आहे। झाकण ठेवायचं, एक 10-15 मिनटं आपण बाजूला ठेवूया। आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा। एक पातेलं घेतलं, एक मोठी वाटी मी इथे साखर टाकून घेतली, त्यानंतर अजून अर्धी वाटी साखर टाकलेली आहे आणि आपल्याला हे सर्व मोजूनच टाकायचं आहे। 1 वाटी पाणी टाकलं, अजून आपल्याला एक पाऊण वाटी किंवा अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे। फोडलेली 1-2 इलायची टाकून घेतली आणि छान याचा पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। इथे छान एकसारखं मी हलवत मिक्स करत आपल्याला याचा चिकट असा पाक तयार करायचा आहे। 6 ते 7 मिनिटांनी बघू शकता पाकाला छान अशी उकळी आलेली आहे। एकसारखं मी इथे साखर छान वितळून घेतलेली आहे। आता आपण चेक करूया, अजून थोडंसं बाकी आहे आणि याला अजून थोडे 2-3 मिनिटं आपण होऊ देणार आहे। आता ते बाजूला ठेवलं। आता आपण गुलाबजामुन तयार करायला घेऊया। इथे पीठ छान भिजलेलं आहे आणि छोटासा आपल्याला गोळा घ्यायचा आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला अंडा आकार देऊ शकता किंवा गोल आकार पण देऊ शकता। मी इथे असे मध्यम याचे छोटे आकार देणार आहे। ह्या पद्धतीने अजिबात हाताला चिटकत नाही आहे, मस्त असे गुलाबजामुन तयार होत आहेत, बघू शकता तुम्ही। मी इथे छान असे गुलाबजामुन तयार करून घेतले आहे। आता संपूर्ण असेच गुलाबजामुन तयार करून घेणार आहे। आता बघू शकता तुम्ही इथे तेल आपलं अगदी कमी गॅसवर मी इथे चालू केलं आणि लगेच एक 2 ते 3 मिनिटांमध्ये हा गुलाबजामुन टाकलेला आहे। आपल्याला अगदी कमी याच्यावर हे स्लो गॅसवर आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे। अगदी फुल गॅसवर तळायचे नाहीये, नाहीतर आतून ते कच्चे राहतात आणि छान असे कुरकुरीत असे होत नाही।
त्याच्यामुळे आपल्याला हे कमी अगदी मध्यम आचेवरच तळून घ्यायचे आहे. आता मी एक गुलाबजामुन टाकून तुम्हाला तळून दाखवत आहे. बघू शकता त्याला एकसारखं मी हलवत हा गुलाबजामुन तळून घेणार आहे. आणि बघू शकता अजिबात तो फुटलेला नाही आहे आणि छान असा तळला जात आहे. आता त्याला गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. सर्व गुलाबजामुन आपल्याला असेच तयार करून घ्यायचे आहेत. मी काढून घेतला आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये जेवढे बसतील तितके आपल्याला याच्यामध्ये गुलाबजामुन टाकून घ्यायचे आहे. अगदी गॅस मी इथे कमी ठेवलेला आहे. कमी गॅसवर आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे. ह्या पद्धतीने फुल गॅस केला ना त्याला आवर्तून असे लगेचच ते लाल होतात आणि आतून कच्चे राहतात. त्याच्यामुळे आपल्याला अगदी कमी गॅस ठेवून एकसारखं हलवत हे गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहे या पद्धतीने. कारण हे खव्याचे गुलाबजामुन आहे, पनीरचे गुलाबजामुन आहेत, त्याच्यामुळे लगेचच लाल होतात. त्याच्यामुळे आपल्याला हे पनीरचे गुलाबजामुन छान असे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. छान आपले गुलाबजामुन तळून झालेले आहे आणि कोमट कोमट पाकामध्ये आपल्याला हे गुलाबजामुन टाकून घ्यायचे आहे. मी काही लांबट आकार केला, काही गोल आकार केला आणि सर्व गुलाबजामुन करून घेतले. आपल्याला आता 1 तास 2 तास हे गुलाबजामुन पाकामध्ये असेच मुरू द्यायचे आहे. 2 ते 3 तासानंतर तुम्हाला दाखवते. बघू शकता आपले गुलाबजामुन मस्त टम्म फुगून आलेले आहे. चवीला तर अप्रतिम झालेले आहेत. अगदी तोंडामध्ये टाकताच असे विरघळणारे हे गुलाबजामुन तयार झालेले आहे. आता दूध जरी खराब झालं किंवा फाटलं ना, तुम्ही असे गुलाबजामुन घरच्या घरी नक्की तयार करून बघा. खूप छान चव होते. आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि हो, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे मला प्रोत्साहन मिळतं. नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला एक गुलाबजामुन मी फोडून दाखवते. बघू शकता आतून किती छान रवाळ असे गुलाबजामुन आपले तयार झालेले आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि हो, आता आषाढ चालू होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नैवेद्यालाही करू शकता.